येस थँक्यू. वाई तालुका क्रिकेट असोसिएशन समर्थ स्पोर्ट्स क्लब वाई आयोजित एक क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा आपण अनुभवतोय. महत्वाची मॅच रंगलेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल वानखेडे आहेत, प्लेअर फ्रॉम मांढरदेव. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय 38 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. शून्यातून एक निर्माण होतो, शून्यातून विश्व निर्माण होते, एक संकल्पना आहे आणि एक मधून वाटचाल पुढे चालू झालेली आहे. एका बाजूला गणेश अनपट यांच्या मालकीचा संघ असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयकॉन प्लेअर दिग्विजय मोहिते इज ऑन स्ट्राईक. या खेळाडूकडे विशेष लक्ष आहे. समोर राहुल वानखेडे देखील तितकाच तगडा खेळाडू आहे. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळाय 38 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलच्या पाठीमागे बॉलचा पाठलाग केला जातोय आणि बॉल अखेरकार सीमारेषेच्या आतमध्ये. खूप चांगले एफर्ट्स आणि जबरदस्त बॉल थांबवलाय. अगदी बाउंड्री वाचवलेली आहे मैदानामध्ये आणि या धावा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये उपयोगाला पडतात. ज्यावेळेस चेसिंग करत असतो संघ आणि इक्वेशन तयार होतं. या आधीच्या मॅचमध्ये आपल्याला माहिती आहे 6 बॉल शेवटचे होते आणि 12 धावांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये एक एक रन किती महत्वाचे, एक्स्ट्रा धावा किती महत्वाच्या आहेत. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करू शकले नाहीयेत आणि बॅटची एज घेतली आणि बॉलला थांबवलं जात आहे. षटक क्रमांक पहिला आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. हो प्लेअर मिस. डॉट बॉल, निर्धाव बॉल मैदानामध्ये पेश केला जातोय. राहुल वानखेडे यांनी मात्र आपला क्लास दाखवलाय. धाव फलकाचा विचार केला तर आतापर्यंत धाव फलकावरती 4 धावा आहेत. 4 रन्स अराउंड द बोट. अगदी वाई तालुक्यातले टेनिस क्रिकेटचे रथी महारथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तुम्ही नजर टाकली तर निश्चितपणे आपण जर पाहिलं तर लिजंड प्लेयर्स उपस्थित आहेत. अतिरिक्त उंचीचा बॉल आहे. इट्स नो डाऊट नो बॉल. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवरती कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला जाईल हे पाहायचंय. फ्री हिटच्या बॉलला ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटच्या पलीकडे पाठवला जातोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन ओलांडून. मस्तक पे दिया हुआ दस्तक. पंचांचा इशारा पेंडिंग आहे परंतु एक स्ट्रोक लाजवाब आहे. इट्स अ सिक्सर. मॅक्झिमम 6 रन पॅरलल स्ट्रोक होता आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार आहे. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये वसूल केला गेला. षटकाराच्या मदतीने धावफलकाचा आकार बदलला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती लागतात टोटल 11 धावा. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला नवीन बॉल देऊन सहकार्य करा कमिटी. मॅच बॉल येतोय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. दोन्ही बाजूला तगडे स्टारकास्ट आहेत. एका बाजूला दिग्विजय मोहिते आयकॉनच्या भूमिकेत आहेत, तर समोरच्या बाजूला आपण विचार केला तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. हो खोलवर टप्प्याचा बॉल, खूप चांगला बॉल हाताळला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी यष्टीरक्षक किरण यांच्या माध्यमातून बॉल फील्ड केला गेला आणि पहिलं षटक संपलं. या षटकाची हायलाइट पाहिली तर एक षटकार आला आणि त्या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्डला पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती लागल्या 12 धावा. एक पहिलं षटक संपलेलं आहे. 1 डझन धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा आणि ओव्हर नंबर दुसरा हाताळण्यासाठी प्लेअर फ्रॉम कडेगाव अर्थात प्रदीप मोरे अर्थात बाळा. अगदी व्यासपीठावरती आपण पाहिलं तर लिजंड खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. त्यामध्ये निश्चितपणाने गणेश अनपट या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे चिकू खरात यांची देखील विशेष उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे गणेश भाऊ शिंदे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय अमोल सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश भोसले यांची देखील उपस्थिती आहे. मनापासून स्वागत आहे. यावेळेस आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जबरदस्त गोलंदाजी केली जाते.
ज्या पद्धतीने आपण पाहतो प्रदीप मोरे यांचा विचार केला तर सातत्यपूर्व लेदर क्रिकेटची सेवा केली जाते आणि पाचगणी परिषदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या लेदरच्या मॅचेस पुढे नेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट वरती देखील तितकंच प्रेम केलंय. बॅकफूट वरती आले, कट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. यस नो वेट नॉन स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूने घरटं सोडलं होतं, त्यानंतर पुन्हा आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि ही ओव्हर आतापर्यंत निश्चितपणाने प्रदीप यांनी अप्रतिम हाताळलेली आहे. कोणत्याही मोठा स्ट्रोकचा दुजोरा दिलेला नाहीये. स्ट्राईक वरती आयकॉन प्लेअर आहेत दिग्विजय, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. याही वेळेस चा बॉल बॅटचा एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि दिग्विजय हिट विकेट बाद झालेले आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महत्वाची विकेट आलेली आणि धाव फलकावरती धावा लागत आहेत 12 धावा, 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 रन्स ऑन द बोर्ड. वाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे समर्थ स्पोर्ट्स क्लब यांचं एक देखणं आणि दर्जेदार आयोजन आणि बरीचशी प्रतीक्षा होती सर्वांचीच. वाई सिटीमध्ये एक चांगलं सुसज्ज ग्राउंड असावं आणि एक चांगली खेळपट्टी, एक चांगलं मैदान या ठिकाणी वाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणाने वाई तालुक्याचं क्रिकेट इथून पुढे पुढे जात आहे आणि सर्वच खेळाडूंना एक चांगला क्लास दाखवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईक वरती गौरव मैदानामध्ये स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थांबवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल गॅप मधून फरार. आर पार सीमा पार, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार चौकार. टप्पा पडतोय अतिरिक्त उंची बॉलला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल, किरण यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय, अर्थात लिजंड खेळाडू आहेत आणि डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धाव फलक जैसे थे. स्कोरबोर्ड वरती धावा 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. इथून पुढे 24 बॉलचा खेळ महत्वाचा आहे. विकल्प भरपूर आहेत गोलंदाजीसाठी. जर आपण पाहिलं तर या संघामध्ये निश्चित राहुल वानखेडे यांनी पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, त्यानंतरचं दुसरं षटक देखील दर्जेदार पाहायला मिळालं. त्यानंतर आता किरण यांचा देखील विकल्प आहे, त्यासोबत राहुल वानखेडे यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्यात. आणि अखेरकार शेवटच्या क्षणी षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केले राहुल गाडे यांना. एक जबरदस्त गोलंदाज आहेत किंवा एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. समोर जर आपण पाहिलं तर समोर देखील तितकाच तगडा बॅट्समन आहे किंवा निश्चितपणाने आता या खेळपट्टीवरती धावफलकाचा आकार उंचावणं गरजेचं आहे, कारण समोर एक चांगली फौज आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या संघाची. गणेश शेठ अनपट यांच्या मालकीचा संघ आहे. स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक किरण येत आहेत. यस नो वेट आणि या ठिकाणी काय घडतंय, सपशेल गोलंदाज नाराज आहे. अगदी कॉलिंग चुकलं. मी म्हणेन यष्टीरक्षकाचा कॅच होता, परंतु कॉल कोणाचा होता हे देखील महत्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानची जी रील व्हायरल झाली किंवा ती क्लिप व्हायरल झाली तशाच पद्धतीचा कॉलिंग आणि मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप. राहुल गाडे नाराज.
प्लॅन मिस, खूप चांगला बॉल, एक चांगली लाईन पाहायला मिळते किंवा एक चांगली लेंथ आहे, अचूक टप्प्यावरचे बॉल डिलिव्हर केले जात आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे. हो, यावेळेस फुल टॉस बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळला, एक्स्ट्रा पॉवर दाखवली जाते. इट्स अ बिगी, इट्स अ मॅक्झिमम. मिलेंगे रनचे 6 धावा षटकार. हो, समोरच्या दिशेने खेळलाय स्टोक. 38 सर्कल मधून क्षेत्ररक्षक आलाय बिपिन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळत आहे. बॅटिंग मार्क वरती जर विचार केला ना तर सोमनाथ अर्थात प्लेअर फ्रॉम पाचवड गावचा खेळाडू आहे. एका बाजूला ॲडव्होकेट भोसले सर यांची टीम आहे तर दुसऱ्या बाजूला निश्चितपणानं गणेश अनपट यांची टीम आहे. या दोन संघांमधली तगडी फाईट. स्टोक फसला, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक बाळा येतोय. 38 सर्कल मध्ये खूप चांगला कॅच कॅरी केला जाईल आणि गौरव यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धाव फलकाला जो ब्रेक लावला जातोय, अप्रतिम गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून केली जाते. राहुल गाडे यांचा विचार केला तर एक षटकार आला परंतु हिट का जवाब पत्थर से. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्लेअर फ्रॉम खानापूर गावचा हा एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे अर्थात राकेश. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळलाय. वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. 38 सर्कल मधून बॉल निघून गेला. डीप लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन पहिला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती आता नवीन ज्या पद्धतीने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती धावा लागतात. टोटल 27 रन, 27 रन्स ऑन द बोर्ड. निलेश भोसले यांचे देखील शुभागमन झाले, मनापासून स्वागत आहे. आणि ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा कडेगाव गावचा खेळाडू अर्थात प्रदीप मोरे. 27 धावा धावफलकावरती 27 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे बदल केले जात आहेत. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है असं म्हटलं जातं आणि ते छोटे छोटे बदल मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्यावेळेसचा बॉल टप्पा पडलाय. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल आहे. नो डाऊट व्हाईट बॉल. अगदी तिसऱ्या स्टंपच्या बाहेरून बॉल निघून गेलाय आणि मुख्य पंच अर्थात ऑन फील्ड डिसिजन आलाय व्हाईट बॉल. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं ना तर राकेश आहेत जे उजरडे गावचे आहेत. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला खेळायचा आहे. 38 सर्कल मध्ये आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट केली जाते. परफेक्ट मिडल केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. सोमनाथ मोरेचा ब्लास्ट. पाचवडची ताकद दहशत दाखवणारा सोमनाथचा क्लासिक हिट. मॅक्झिमम सिक्सर. बाळू मोरे एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ आहे परंतु सोमनाथ यांचा क्लासिक हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हो, आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे देखील काय घडतंय मैदानामध्ये. वाई प्रीमियर लीग सारखं एक मोठं व्यासपीठ आहे, मोठा मंच आहे परंतु या ठिकाणी अक्षरशः अगदी लेझी फिल्डिंग पाहायला मिळाले या इनिंग मध्ये. एका मोठ्या व्यासपीठावरती निश्चित संघनायक अमोल वाडकर नाराज आहेत. या आधी ज्या पद्धतीने आपण पाहतो राहुल गाडे यांनी देखील संधी उपस्थित केली परंतु तिथं कॅच सुटला. त्यानंतर बाळू मोरे यांनी या ठिकाणी संधी तुम्हाला दिली होती परंतु इथं देखील कॅच ड्रॉप झालेला आहे. सोमनाथ मोरे यांना मिळालेलं जीवनदान
आणि ते आता जीवनदानाचा उपद्रव काय असेल. पहले आप इस चक्कर में कैच ड्रॉप. टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळायचा आहे. पुन्हा एकदा मिस्टेक झाले. त्यानंतर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले आणि यावेळेस कॅच पकडला जातोय. सोमनाथ मोरे यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश मिळत आहे. महत्वाची विकेट आली आहे आणि त्या विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सोमनाथ जड पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेने जात आहेत. हा काय काय मयूर मैदानाच्या आतमध्ये आलेत नवीन बॅटर. परंतु या ठिकाणी सोमनाथ यांची विकेट आल्यानंतर राकेश यांची जबाबदारी वाढलेली आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर धावफलकावरती टोटल धावा 38 अर्थात 38. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा आहेत. यावेळेस देखील अक्रॉस द बॅटर स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 12च्या वेगाने बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं. थोडासा उशिरा थ्रो आला आणि तोपर्यंत 1 शॉट. एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 रन शॉट येते. चार ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 45 धावा आहेत. येणारी 12 बॉल इम्पॉर्टंट आहेत. 39 धावा धावफलकावरती 39. .39 39 रन. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक विलास आणि विलास यांच्याकडून देखील कॅच ड्रॉप होतोय. आतापर्यंतचा चौथा कॅच ड्रॉप. 1 बाउन्स बॉल फरार. सीमारेषा पार चौकार. अगदी आधीच्या मॅच मध्ये देखील निश्चितपणाने साधारणच फिल्डिंग पाहायला मिळाली आणि याही मॅच मध्ये फिल्डिंग मध्ये तुम्हाला किंवा क्षेत्ररक्षणाची बाजू सुधारावी लागेल. जी गोलंदाज संधी उपलब्ध करून देतो त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. स्कोर कार्ड 43 धावा 43. कुलवर टप्प्याचा बॉल आहे. समोरच्या दिशेने दिशा दाखवली फक्त. विलास यांनी यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केले. एक सिंगल कंप्लीट केली जाते. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक अमोल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिला मी ते. क्षेत्ररक्षणाची बाजू दमदार आहे अमोल यांची आणि तो बॉल थांबवला चांगल्या पद्धतीनं. एक सिंगल कंप्लीट झाल्यानंतर आता राकेश स्ट्राईक वरती आहेत आणि सेट फलंदाज आहेत आणि धावफलकाला आकार आणण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला जाईल. काय पाहिजे एक यंग टॅलेंट आहे युवा खेळाडू राकेश चव्हाण. समोर एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाज अर्थात राहुल गाडे. परफेक्ट मिडल केला ऑन साइडला. आसमान का इशारा है. कल का सूरज तुम्हारा है. राकेश यांच्या बॅटमधून आलेला धमाका. एक चांगला ब्लास्ट. षटकाराच्या मदतीने अर्धशतक साजरं झालंय. 51 धावा धावफलकावरती.
हो, प्ले अँड मिस. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला. यावेळेस कोणताही बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलं जाते राहुल यांच्याकडून. म्हणजे एक तेरी गेंद है तो एक हमारी भी गेंद है. एक तेरी एक मेरी वाली कहानी. हो हो हो, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन येते. एक चांगली फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय राकेश आणि त्यासोबतच नॉसॅकिंग यांचे फलंदाज यांच्याकडून. समोर जर विचार केला ना तर बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. कारण लेफ्ट हँडेड बॅटर बिपिन, त्यासोबत अमोल वाडकर, त्यासोबत आपण जर पहिल्या मैदानाच्या आतमध्ये राहुल वानखेडे. हार्ड हिटर आहे. फलंदाजांची एक चांगली फौज पाहायला मिळते. किरण एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. मिडल केला. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत का? कॅच होईल का? आणि या ठिकाणी 5वा कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानामध्ये, काय बिघडतंय? अगदी प्रेक्षक देखील स्तब्ध झालेत. प्रेक्षक देखील विचार करतायत. एका मोठ्या मंचावरती, एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, एका मोठ्या व्यासपीठावरती 5 कॅच ड्रॉप होत आहेत. पाच षटकांच्या अंतिम स्कोरबोर्डवरती 55 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 ओव्हरचा खेळ संपला. 55 धावा आहेत. म्हणजे आधी जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या अगदी 40-50 धावांच्या. परंतु या ओव्हर नंतर मोमेंटम शिफ्ट केला जातोय आणि या 6 बॉलमध्ये कशा पद्धतीने धावा फलकाला पुढे नेलं जाईल हे पाहायचं आहे. अगदी 70 पर्यंत पोहोचण्याचा मानस असेल, परंतु समोर गोलंदाज एक्सपिरियन्स आहेत. अर्थात बॉलिंग ट्रॅकवरती किरण सर, समोर स्ट्राईकवरती हार्ड हिटर पिंच बॅट्समन राकेश. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अचूक टप्पा ठेवण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर डिलिव्हर केला आणि त्यानंतर रडार पासून दूरवरती बॉल ठेवल्यानंतर एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. 56 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे चेंजेस आहेत. डीप मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑन आहे. यावेळेस स्टेप आउट झालेत, परंतु भरपूर बाहेरचा बॉल आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड केली जाते. एक बॉल डिलिव्हर झालाय फेअर आणि 2 धावा खर्च झालेत. आतापर्यंत 57 धावा धावफलकावरती आहेत. वाई क्रिकेट असोसिएशन अर्थात समर्थ स्पोर्ट्स क्लब वाई आयोजित वाई टेनिस प्रीमियर लीग 2025. ही चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स. टप्पा पडला आणि बॉल खाली राहिला. सरळ यष्टिरक्षक राहुल यांच्या हातामध्ये डॉट बॉल. मिडल केला. ऑन साइडला खेळाय 38 सर्कलच्या दिशेने बॉल आहे. अगदी मिड ऑन रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन मधून आले बिपिन आणि मिड ऑनला बॉल फील्ड केला गेला. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. यूट्यूब लाईव्ह झाले जुळलेले सर्वच प्रेक्षक आपलं देखील मनापासून स्वागत आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप लॉंग ऑन मध्ये बिपिन आहेत. डाऊन दी बॉल पकडला जाईल. कॅच सेफ अँड इन टू द बास्केट. राकेश बॅक टू द डग आउट. ओव्हर नंबर 6 निर्वाणीचं किंवा शेवटचं षटक आहे. महत्वाचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये मोठा धावफलक करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. अगदी येणाऱ्या काही बॉल आहेत त्या बॉलवरती मोठे हिट करावे लागतील. स्कोर कार्ड जर वाहिला तर जैसे थे धावफलकावरती 59 रन धावफलकावरती आहेत. 59 runs are on the board. 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 59 runs are on the board.
नक्की
अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॅट चेज घेतली आहे, बॉल थांबवू शकले नाहीये. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चालला, एक सिंगल कंप्लीट होते आणि 60 धावा धावफलकावरती लागतात. मॅच इंटरेस्टिंग होईल कारण एक फायटिंग टोटल उभी राहिली आहे, एक सन्मानजनक स्कोर उभा राहिलेला आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळला आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होईल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा लागतात. पहिल्या इनिंगच्या अखेरीस 61 रन, मॅच जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. इथून पुढे 36 बॉल आणि 62 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. यस, मॅच स्टार्ट होते. मॅच जिंकण्यासाठी 62 धावांचा अर्थ 62 रन्स नीडेड टू विन. 36 डिलिव्हरीज अँड 62 रन्स नीडेड टू विन.
पहिलाच बॉल वेगवान बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होत असताना दिसला आणि तो बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. स्ट्राईक वरती जर विचार केला ना तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅक वरती प्लेअर फ्रॉम बावधन अर्थात साहिल आहेत आणि साहिल यांच्या सोबतीला लेफ्ट हँडेड बॅटर बिपिन हेही बावधन गावचे खेळाडू आहेत. समोर आयकॉन प्लेअर दिग्विजय पहिला बॉल डॉट हाताळलाय. स्ट्रोक फसला बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. कॉलिंग ऋषिकेश यांचं चांगलं आहे आणि कॅच कॅरी केला जातोय. साहिल बॅक टू द डगआउट. अगदी सिल्वर डकचे शिकार होत आहेत. 2 बॉल फेस करून 0 वरती बाद होत असताना रॉयल डक पहिला मिळतोय संघाचा. बासष्ट धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांचा विचार केला ना तर एका बाजूला आपण पाहतो अमोल वाडकर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर दिग्विजय मोहिते हा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. एका बाजूला गणेश शेठ अनपट यांच्या मालकीचा असणारा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट भोसले साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. दोन्ही संघांनी एक सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि ही मॅच इम्पॉर्टंट आहे. हा सामना जिंकून आपल्या इरादे स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि आता स्ट्राईक वरती हार्ड हिटर अगदी वाईचा बकासूर म्हणून ज्याला ओळखलं जातं अर्थात अमोल वाडकर मैदानामध्ये स्ट्राईक वरती दाखल आहे. या वेळेचा बॉल टप्पा पडतोय. बाहेरच्या दिशेने बॉल वळण घेतोय. खूपच दूरवरती बॉल डिलिव्हर केला. टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला बराचसा बाहेर आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अर्थात सोमनाथ यांच्या हातामध्ये बॉल विसावला आणि हा वाईट बॉल वाईटच्या साथीनं अगदी एक्स्ट्रा रनच्या साथीनं धावफलकाचा आकार वाढला. 1 धाव धावफलकावरती 0तून 1 धावफलक लागलेला आहे आणि आता 1 मधून 62 कडे वाटचाल करायची. टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल फील्ड करू शकले नाहीयेत. त्यानंतर बॅकअप मिळेल का पाहायचंय. फुटबॉल स्टाईलने बॉल थांबवण्याचा प्रयत्न व्यर्थ. बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी चौकार फरार आणि चौकाराच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती लागलेत. 5 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. 62 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आल्यानंतर अमोल वाडकर यांच्याकडून अपेक्षा. समोर जर आपण पाहिलं तर आयकॉनच प्लेअर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला दिगू तर दुसऱ्या बाजूला अमोल वाडकर. कोण असेल कुणावरती भारी हे पाहायचंय. हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅटच्या टो वरती बॉल लागला. अगदी बॉटम एज घेऊन गेलाय आणि त्यानंतर शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये बॉल फील्ड केला गेला. ऋषिकेश यांच्याकडून 1 सिंगल कंप्लीट केली जाते. बून बून से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. आणि एकत्र आल्यानंतर संपूर्ण वाई तालुका एका व्यासपीठावरती आणला जातोय. स्ट्राईक वरती बावधन गावचे खेळाडू बिपिन महाडिक. या वेळेसचा बॉल डॉट बॉल आहे. भरपूर बॅकफुट वरती आले. अगदी मन बनवून ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडला आणि बॉल थोडासा स्विंग झाला आणि सर सोमनाथ यांच्या हातामध्ये विसावला. एक चांगली रणनीती, एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. बॅटच्या रडार पासून दूरवरती बॉल ठेवले जात आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते. हा बॉल खूपच दूरवरती हाताळलाय. यस इट्स अ वाईट बॉल. बॉडी लाईन पासून दूरवरती बॉल हाताळला जातोय. वाईट बॉल येतोय. हो या वेळेस षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत 7. वेडात मराठे वीड दौड.
7 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता ऋषिकेश आलेत, जे भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगला गोलंदाज आहे किंवा एक होतकरू गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्यपूर्व बावधन या गावासाठी बिलॉंग करत असताना पाहिला मिळालेत. समोर वाई सिटीचे अमोल वाडकर. सचिन काका सावंत यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे दिग्विजय मोहिते यांच्याकडून. अगदी सगळे लिजंड खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काका सावंत असतील, त्याचप्रमाणे रॉबिन आहेत, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अजय देखील उपस्थित झालेले आहेत. निलेश भोसले यांची देखील उपस्थिती आहे. त्यासोबतच आपण पाहतोय या ठिकाणी टीम ओनर अर्थात गणेश अनपट यांची देखील उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गाडा मालक बावधनगावचे भोसले साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचीच उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चिकू खरात देखील उपस्थित आहेत. गणेश शिंदे देखील उपस्थित आहेत. या सर्वांनीच मात्र खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. यावेळेस बॉल आडवा बॅटने खेळायचा आहे. मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न. बॅटची एक हलकी शेज घेतली. त्यानंतर मिड विकेट रिजनला खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि ऋषिकेश यांचा विचार केला ना तर लेफ्ट हँडेड एक चांगला गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्यपूर्व आपण जर पाहिलं तर वाई प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि स्वतः सिद्ध झालेत म्हणून प्रसिद्ध आहेत. अमोल वाडकर. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. हो प्लेस केला बॉल. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या बॉलला सन्मान देणं ही देखील चांगल्या खेळाडूची ओळख असते आणि हा चांगला बॉल होता. अप्रतिम गोलंदाजी ऋषिकेश मानगय गुरु. नऊ धावा धावफलकावरती. जोपर्यंत अमोल वाडकर आहे तोपर्यंत निश्चित संघाच्या आशा पल्लवित आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. खरं तर होत्याच नव्हतं करण्याची ताकद आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये, बिपिन आणि त्यासोबत अमोल. परंतु समोर बॉलिंग लाईनअप तितकीच स्ट्रॉंग. कारण जर आपण पाहिलं ना तर या संघामध्ये दिग्विजय सारखा एक जबरदस्त गोलंदाज आहे. त्यासोबत ऋषिकेश यांचा देखील स्पेल या संपूर्ण मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यासोबतच आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये राकेश देखील गोलंदाजी करू शकतात. विकल्प भरपूर आहेत. दहा धावा धावफलकावरती. 9 बॉलचा खेळ संपल्यानंतर खरं तर आता इथून पुढे गिअर शिफ्ट करावा लागेल. धावफलकाचा ग्राफ उंचावावा लागेल. आतापर्यंत मॅचचा कंट्रोल जो आहे ना तो कंट्रोल निश्चित भोसले साहेब यांच्या संघाकडे आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळा. मिस टाइम स्ट्रोक आहे. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन. त्यानंतर मात्र हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु हिट होऊ शकलेला नाहीये. एक सिंगल रन बॉल किंवा आपण जर पाहिलं ना बॉल टू रन अशा प्रकारचं इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. बिपिन. आता बिपिन यांच्याकडे विशेष लक्ष आहे. दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये खेळणारे आहेत. बिपिन वर्सेस ऋषिकेश, दोन्ही बावधनगावचे खेळाडू. फुल टॉस बॉल ऑन साइडला केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साउंड ऑफ द बॅट. आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा चरण. सिक्सर. फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉस बॉलला निश्चित फुल टोल वसूल केला जातोय. मिड विकेटच्या पलीकडे जाणारा स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये सडक पे कडक. मस्ट नीडेड सिक्सर होता कारण बराच काळ सिंगल डबल अशा पद्धतीने धावफलक पुढे जात होता आणि तो मस्ट नीडेड सिक्सर मैदानाच्या आतमध्ये वसूल करत असताना बिपिन महाडिक. हो यावेळेस घुटना टेक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल डिक्लेरेशन झोन मधली. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड एका षटकाराच्या मदतीने धावफलकावरती. 18 धावा. 62 धावांचं लक्ष आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन आपण मांडूया. येणारे 24 बॉल इथून पुढे इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 44 धावांचं लक्ष आहे.
24 बॉल 44 असं समीकरण. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. दोन्ही संघांसाठी सामना वाटतो तेवढा सोपा नाहीये, वाटतो तेवढा कठीण नाहीये. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती वाई सिटीचा खेळाडू दिग्विजय मोहिते. स्पीड घ्या. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी दिग्विजय आहेत. समोर स्ट्राईक वरती अमोल. महत्वाची ओव्हर. यावेळेचा स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. कॉलिंग दिलंय ऋषिकेश यांनी. पकडला जातोय कॅच. अमोल वाडकर बॅक टू पवेलियन आणि सेलिब्रेशन पहा. आयकॉन वर्सेस आयकॉन. आयकॉनने घेतली आयकॉनची खेळाडूची विकेट. बडी मछली जाल में. महत्वाच्या खेळाडूची विकेट आल्यानंतर अक्षरशः दिग्विजय मोहिते यांचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. जड पावलांनी अमोल वाडकर बॅक टू द डगआउट. महत्वाचा खेळाडू बॅक टू द डगआउट. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. पहिल्याच बॉल वरती महत्वाची विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रदीप अर्थात बाळा मोरे कडेगाव गावचे खेळाडू आहेत. तेवीस बॉल येणारे आहेत आणि 23 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष. 44 रन्स नीडेड टू विन इन 23 डिलिव्हरीज. प्रदीप मोरे मैदानामध्ये स्ट्राईक वरती. प्लॅन मिस. लगातारचा दुसरा चांगला बॉल हाताळलाय. स्विंग अँड मिस. एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला. दोन्ही बॉल वरती बेहतरीन कामगिरी, बेहतर गोलंदाजी. यावेळेचा स्ट्रोक डीप लॉंग ऑफ रिजन. एक्स्ट्रा कव्हर. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला जातोय कॅच. 2 महत्वाच्या विकेट. दिगू मोहिते यांचं सेलिब्रेशन. या ओव्हर मध्ये 2 खेळाडूंना डगआउटला पाठवण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि 2 विकेट आल्यानंतर आता संघाची जबाबदारी कोण घेईल. नवीन बॅटर मैदानामध्ये बाहुबली फलंदाज अर्थात मांढरदेव गावचा खेळाडू राहुल वानखेडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोन विकेट आलेले आहेत. दिग्विजय यांनी कमालीची गोलंदाजी केली. आणि आता येणारे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर बाहुबली फलंदाज आहेत. प्लेअर फ्रॉम मांढरदेव राहुल वानखेडे. लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट. प्लेस केला जातोय. फक्त दिशा दाखवली आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे केवळ एकच धाव खर्च केली आहे. सामन्याचा कंट्रोल बदलणारी ही ओव्हर आहे दिग्विजय यांची. संपूर्ण मोमेंटम शिफ्ट करून ठेवला आपल्या संघाच्या दिशेने. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत किंवा आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी डीप लॉंग ऑफ आहे आणि ऑन साइड पूर्णपणे कॅप पॅक करण्याचं काम किंवा कॅचअप करण्याचं काम केलं जात आहे. लॉंग ऑफ रिजनला गौरव पोळ आपण पाहतो. त्यासोबतच आता कव्हरला डीप मध्ये देखील क्षेत्ररक्षक ठेवण्यात येतोय आणि डीप लॉंग ऑन ठेवलाय लेफ्ट हँडेड बॅटर साठी आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. एक षटकार निश्चित आलाय. लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड केली जाते.
बिपिन यांचा विचार केला तर संपूर्ण सामन्यामध्ये या खेळाडूंना निश्चितपणाने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. एका षटकाराच्या मदतीनं निश्चित बिपिन यांनी आपला कॉन्फिडन्स વધારण्याचं काम केलं, परंतु समोर दिग्विजय एका चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतात. पर्सनल दुसरं षटक हाताळतात, 2 विकेट त्यांनी या ओव्हरमध्ये घेतलेल्या आहेत. ओहो हो, प्रेशर थोडे निश्चित सफल झालेत का पाहिजे. डॉट बॉल येतो, निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. अगदी मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक बॉल नंतर कहाणी बदलते. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. दोन लगातारचे व्हाईट बॉल आलेत. लास्ट बॉल आहे या ओव्हर मधला. 21 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. फुल टॉस वरती फुल लॉस करू शकले नाहीयेत. डीप होणारा बॉल होता आणि डॉट बॉल आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड जैसे थे 21 या धावसंख्येवरती 62चं लक्ष आहे. आणि आता थोडासा सामना अवघडच चाललाय. अर्थात एका बाजूला आपण पाहतोय गणेश अनपट यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट भोसले साहेब यांचा संघ आहे. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. इथून पुढे 18 बॉल आणि 41 ची गरज आहे. एखादी ओव्हर 15 ते 20 धावांची शोधावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु आतापर्यंत बॉलिंग युनिटने खूप चांगली कामगिरी केली आहे. अठरा बॉल आणि 41 ची गरज. ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल. टप्पा पडतोय, खाली राहतोय बॉल. अनएक्सपेक्टेड बाउन्स. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती सागर आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल देखील राहुल यांना स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु मिस्टाइम स्ट्रोक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. आतापर्यंत सागर यांनी 2 बॉल हाताळले आणि दोन्हीचे दोन्ही अप्रतिम बॉल पहिला मिळाले. एकच धाव खर्च केलेले आहे आतापर्यंत. ऑन साइडला खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड केला जातोय. तिन्ही बॉल सुपर क्लासिकल हाताळलेत. सागर यांच्या माध्यमातून एकच धाव खर्च केली जाते. बिग हिट करावा लागेल किंवा मोठा फटका शोधावा लागेल, कारण धावफलकाचा आलेख किंवा ग्राफ वाढत चाललाय. हो, हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बिपिन यांच्याकडून फसलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय. डॉट बॉल येतो मैदानामध्ये. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगली आहे. प्रत्येक बॉल नंतर इक्वेशन चेंज होते. बिपिन यांचा विचार केला तर निश्चित एक षटकार खेळलाय, परंतु आतापर्यंत 6 बॉल डॉट खेळलेत. हो, याही वेळेसचा बॉल एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. 22 सिंगल मैदानामध्ये वसूल केली जाईल. 21 कहाणी आगे. सागर खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळालेत. संपूर्ण मोमेंटम आपल्या संघाकडे वळवण्याचा, शिफ्ट करण्याचा एक चांगला प्रयत्न केलाय सागर यांनी. आणि या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये समोरच्या खेळाडूंना.
हो हो, याही वेळेस अगदी पॅडल लाईनचा बॉल आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हिट देखील केला जातोय आणि फलंदाज बिपिन महाडिक बॅक टू द डगआउट. चांगला हिट, एका अँगल आपण जर पाहिलं तर तो हिट केला, एकच स्टंप दिसत होती. अशा परिस्थितीमध्ये एक चांगला डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि बिपिन यांची देखील विकेट आलेली आहे. चौथा धक्का लागतोय. स्कोर कार्ड जैसे ते आता समीकरण अवघडलंय. ॲडव्होकेट भोसले साहेब यांची जी टीम आहे त्या संघाकडे निश्चितपणानं संपूर्ण संघाचा किंवा या संपूर्ण मॅचचा कल किंवा दिशा पाहायला मिळते. परंतु आता येणारा जो फलंदाज आहे त्या फलंदाजाला मोठा हिट खेळावा लागेल. येणारे 12 बॉल, धाव फलकावरती धावा आहेत. येणारे 12 बॉल आणि 39 रनची गरज आहे. 39 रन्स नीडेड टू विन इन 12 डिलिव्हरीज. 12 बॉल आणि 39 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. आणि सामना पाहण्यासाठी अगदी डगआउट मध्ये आपल्या संघातल्या खेळाडूंना चेअर करत असताना भोसले साहेब देखील पाहायला मिळतात. त्यासोबत भैया साहेब डोंगरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. भुसारी साहेब देखील आहेत. चरणदादा गायकवाड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारा बॉल आणि 39 ची गरज. इम्पॉर्टंट ओव्हर. एका बाजूला आपण जर पाहिलं तर समोर गणेश शेठ अनपट आहेत, ते देखील खेळाडूंना निश्चितपणाने चेअर करतायत किंवा प्रोत्साहित करतायत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं भोसले साहेब आहेत, अर्थात त्यांच्या माध्यमातून देखील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात आहे. 12 बॉल 39 ची गरज. महत्वाची ओव्हर. या ओव्हरवरती संपूर्ण सामन्याचा कल आणि दिशा अवलंबून आहे. ऋषिकेश वर्सेस स्ट्राईक वरती राहुल वानखेडे. फुलटॉस बॉल वरती आर्म साइडला स्ट्रोक खेळला. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला फील्ड केला जातोय. गौरव पोळ यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. 11 बॉल आणि 38 धावांची गरज आहे इथून पुढे. 38 रन्स नीडेड टू विन इन 11 डिलिव्हरीज. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. क्रिकेटचा खेळ जो आहे तो अनिश्चिततेचा खेळ आहे, सरळ्यापेक्षा भयानक आहे. अक्रॉस द बॅट आले. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर. 2 धावा मिळत आहेत. 2-7 कहाणी आगे. 2-7 कारवागे. 10 बॉल इथून पुढे 36 धावांची गरज. मस्ट नीडेड विन आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ एक सामना पराभूत झालेत. बॅचेज कोणती धाव नसेल. डॉट बॉल. अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला आज ऋषिकेश यांच्याकडून. दोन्ही ओव्हर कंट्रोल मध्ये ठेवल्या. परफेक्ट मिडल केला. ऑन साइडला खेळलाय आणि मच नीडेड सिक्सर आणि बाउंड्रीच्या बाहेर निलेश भोसले यांच्याकडून दर्जेदार कॅच. या इनिंग मधला दुसरा सिक्सर पाहायला मिळाला. 1 हँडेड कॅच युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. निलेश भोसले भडंग यांच्या कॅच साठी 101 रुपयांचे कॅश प्राइज आहे आशु मांढरे यांच्याकडून निलेश भोसले यांच्यासाठी. या कॅच साठी जमा करा. जमा म्हणून सांगणार तुम्ही. इथं जमा कोणी करायचं. फुलटॉस. लगातारचा दुसरा बॉल देखील आसमान का इशारा. प्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट डिस्पॅच. 2 बॉल 2 हिट फलंदाजाला करतायत सुपर हिट. मॅच मध्ये इंटरेस्ट. येणारे 7 बॉल आणि 24 धावांची गरज. या 2 षटकारांनी निश्चित मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 पॉवरफुल हिट मैदानाच्या आतमध्ये केलेत. अनुज मांढरे नाम तो सुना होगा. पसरणी गावचा सितारा. आणि 2 बॉल 2 मॅक्झिमम हिट खेळल्यानंतर या बॉलवरती काय असेल कहाणी. 7 बॉल आणि 24 ची गरज. तिसरा येईल का पाहिजे. हो प्लॅन मिस. टप्पा पडतोय आणि सरळ एक सिंगल कंप्लीट केली जाते. इथून पुढे 6 बॉल येणारे
आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संगमान कोई नहीं होता, जब तक ना पडे हथौड़ी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. हारना भी मंजूर है, मगर संघर्ष में दम होना चाहिए. तो संघर्ष कुणाचा बेहतर असेल पाहिजे. 6 बॉल आणि 23 ची गरज. मॅच मध्ये आता डिस्कशन केलं जात आहे. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. आधीचा विचार विनिमय कधीही तुमच्या नंतरच्या ऍडजस्टमेंट साठी महत्वाचा असतो. त्यासाठी 6 बॉल 23. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेत राकेश. समोर स्ट्राईक वरती मॅन इन फॉर्म, वन मॅन आर्मी अनुज मांढरे. एका बाजूला पसरणी गावचा खेळाडू बॅटिंगच्या भूमिकेत, तर समोर स्टॉप अर्थात ओझरडे गावचा खेळाडू आहेत राकेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल, स्लॉट मधला बॉल ऑन साइडला डिपॉझिट केला जातोय. पहिल्याच बॉल वरती आगाज केलाय. या आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, ऊंची दूरी और अंपायर की 6 की मंजुरी. षटकार आल्यानंतर मॅच ऑन. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, आपण जी चर्चा केली. आणि आता इथून पुढे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 17 धावा इथून पुढे बनवायच्यात. लगातारचा दुसरा खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय कॅच वरती, मॅच बनेल आणि दुसऱ्या अटेम्प्ट वरती कॅच कॅरी केला जातोय. अनुज मांढरे बॅक टू द डग आउट. महत्वाच्या क्षणी आलेली महत्वाची विकेट. 4 बॉल 17. इथून पुढे 4 बॉल आहेत इम्पॉर्टंट आणि 17 ची गरज आहे. येणारे 4 बॉल 17 धावांची गरज. 3 षटकार खेळले अनुज मांढरे यांनी, मॅचला जवळ आणून दिले, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 बॉल 17 इथून पुढे. क्षेत्र कोणते असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय उरत नाही. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरूर गावचे चव्हाण सर देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी लिजंट सगळेच मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. महत्वाचा बॉल. यावेळेचा बॉल प्ले अँड मिस. कोणताही स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नव्हता किंवा बॅकफुट वरती आले, बरेचसे मागे राहिले, बॉलच्या रडार पासून दूर वरती होते आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल हा निघून गेलाय. 3 बॉल येणारे आणि 3 बॉल आणि 17 ची गरज. प्रत्येक बॉल वरती मोठा हिट खेळावा लागेल. यावेळेचा बॉल मात्र 2 रन. वाईड +1 अशा टोटल 2 पर्यंत पुन्हा एकदा मॅच ऑन. 3 बॉल 15 ची गरज. पुन्हा मॅच जिवंत झाले एक्स्ट्रा धावेनं. आता या 15 धावांमध्ये संपूर्ण टीमला अमोल वाडकर यांच्या कॅप्टनशिप खाली सगळे सुटलेले कॅच आठवत असतील. जे कॅच सुटले 5. प्ले अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव बॉल. ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुरूर गावचा खेळाडू आहे आणि आता 2 बॉल 15 ची गरज आहे आणि संपूर्ण मॅच वरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲडव्होकेट भोसले साहेब यांचा संघ या टीमनं. खरं तर मिसफिल्डच्या धावा आतापर्यंत आठवत असतील टीमला. अमोल वाडकर यांच्या कॅप्टनशिप खाली आपण जर पाहिलं तर संपूर्ण संघाने जे कॅच सोडले ते देखील आठवत असतील. मिडल केला, ऑन साइडला खेळलाय, उशीर झालाय. बॉल आर पार सीमा पार 6 रन. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आशावादी आहे. 1 बॉल आणि 9 ची गरज. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का? शेवटचा बॉल आणि 9 धावांची गरज, परंतु मिसफिल्ड, एक्स्ट्रा धावा, त्यासोबत सुटलेले कॅच, सर्वच आठवत असेल आता. शेवटचा बॉल 9 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
परंतु लढाई जबरदस्त होती. लढण्याचा इतिहास आमचा आणि आमच्या रक्तात नाही, केवळ आपी नाही संघर्ष की कतार में. जरा इतिहास पडके देखिए बहुत होणे इसका मजा चका आहे. लढण्याचा इतिहास आहे. सातारा जिल्हा अर्थात शूरवीरांचा जिल्हा आणि या भूमीमधली महत्वाची मॅच आहे. शेवटचा बॉल आहे, 9ची गरज. ओहो, पुन्हा मॅच मध्ये इंटरेस्ट. वाईड बॉल, शेवटचा बॉल, 8ची गरज. काय घडेल मॅच मध्ये? आणि कालपासून जो आपण नियम पाहतोय, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा बॉल आणि 8 धावांची गरज. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का? मिडल करण्याचा प्रयत्न आहे आणि सरळ बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि सामना जिंकला जातोय. दिग्विजय मोहिते यांचा आयकॉनिक सेलिब्रेशन. 7 धावांनी हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. दोन्ही संघांचं मनापासून स्वागत आहे. दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा आहेत. पहा, मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आपण थांबायचं नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. येणाऱ्या काळामध्ये जिद्द